आपल्या सभोवतालचे जग भाग 1 इयत्ता 3. माझे आरोग्यदायी व सुरक्षित जीवन. निरीक्षण करा. चित्रातील कृती प्रामुख्याने कोणत्या अवयवांच्या सहाय्याने होत आहे ते चित्राखालील चौकटीत लिहा. आपली 5 ज्ञानेंद्रिये. डोळे माझे जग बघती, प्राणी पक्षी ते विविध किती. कान ऐकती सुंदर स्वर, आवाजांवर त्यांचा भर. जीभ सांगे चव ती न्यारी, आंबट कडू आणि गोड भारी. नाकाचा तर भलताच तोरा, वाऱ्यासंगे सुगंध न्यारा. त्वचा माझी सांगे मजला, स्पर्शाचा तो अर्थ खरा. 5 इंद्रियांची मिळता साथ, अभ्यास होई आपोआप. आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव करून देणारे अवयव म्हणजे ज्ञानेंद्रिये. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली 5 ज्ञानेंद्रिये आहे. यांनाच आपण पंचेंद्रिये असे म्हणतो. यांची कामे कोणती ते पाहूया. ज्ञानेंद्रियांची कार्ये. डोळे. डोळ्यांमुळे आपण पाहू शकतो. विविध प्रकारांच्या वस्तू, पदार्थ, त्यांचा आकार, रंग हे आपल्याला डोळ्यांमुळे समजतात. वस्तू किती दूर आहे याचाही अंदाज येतो. कान. कानांमुळे आपण ऐकू शकतो. विविध आवाजांची ओळख आपल्याला कानांमुळे होते. आवाज कोणत्या दिशेने येतो ते आपल्याला कानांमुळे समजते. नाक. नाकाने आपण श्वास घेतो. फुलांचा, फळांचा, अत्तराचा सुगंध नाकामुळे समजतो. तर खराब झालेल्या अन्नाचा, ओल्या कचऱ्याचा दुर्गंधही नाकामुळे समजतो. त्वचा. त्वचेमुळे आपल्याला गरम, थंड, मऊ, कठीण, खडबडीत, गुळगुळीत स्पर्शांची जाणीव होते. विविध प्रकारांच्या वस्तूचा पोत ओळखण्याचे काम त्वचेमुळे होते. जीभ. जिभेमुळे आपल्याला चव समजते. गोड, आंबट, खारट, कडू या 4 चवी आपल्या जिभेमुळे समजतात. तिखट अन्नपदार्थ खाल्ल्याने जिभेची आग होते. कच्चा पेरू तुरट लागतो. तिखट व तुरट या 2 संवेदना आहेत. अन्न चघळणे, तोंडात अन्नाचा घास फिरवणे, गिळणे या क्रियांना जीभ मदत करते. जिभेवरील चवींचा उत्सव. विविध अन्नपदार्थाच्या चवी आपल्याला जिभेमुळे समजतात. जिभेवरील चवींचा हा उत्सवच आहे. माहीत आहे का तुम्हाला? षड्रस हे आयुर्वेदातील महत्त्वपूर्ण तत्व आहे. षड म्हणजे 6 आणि रस म्हणजे चव. आयुर्वेदानुसार गोड, आंबट, खारट, कडू, तिखट व तुरट या 6 रसांना षड्रस म्हणतात. या षड्रसांचे योग्य प्रमाणात सेवन उत्तम आरोग्यासाठी व रोग निवारणासाठी आवश्यक आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. डोळे, कान, नाक हे नाजूक अवयव आहेत. या अवयवांची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी टोकदार वस्तूंचा वापर करू नका. त्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्या. समजून घ्या. खालील चित्रांचे निरीक्षण करा आणि आरोग्यदायी सवयी समजून घ्या. सकाळी लवकर उठावे. शौचावरून आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवावेत. दररोज दाताची स्वच्छता करावी. दररोज अंघोळ करावी. दररोज व्यायाम करावा. कपडे स्वच्छ घालावेत. नियमित नखे कापावीत. नियमित केस कापावेत. पुरेसे पाणी प्यावे. पौष्टिक अन्न खावे. पुरेशी झोप घ्यावी. नियमित केस धुवावेत. जेवणापूर्वी व जेवणानंतर हात स्वच्छ धुवावेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. कचरा पेटीतच कचरा टाकावा. ओरडून मोठ्या आवाजात बोलू नये. निरीक्षण करा. तुम्ही कोणते खेळ खेळता? तुमचा आवडता खेळ कोणता? तो खेळ तुम्हाला का आवडतो? खेळ खेळल्याने काय फायदे होतात? खेळताना घ्यावयाची काळजी. खेळाचे नियम पाळा. मित्रांना मदत करा. जेवण झाल्याबरोबर मैदानी खेळ खेळू नका. खेळून झाल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा. पुरेसे पाणी प्या व विश्रांती घ्या. कोणत्याही खेळाडूला जाणून बुजून इजा पोहोचवू नका. दुखापत झाल्यावर लगेचच उपचार घ्या. खालील चित्रे पाहून योग्य व अयोग्य सवयी ओळखा. योग्य सवयींच्या चित्रांखाली लाईक व अयोग्य सवयीच्या चित्राखाली अनलाईक भोवती गोल करा. सांगा पाहू, आणखी कोणत्या चांगल्या सवयी तुम्हाला सांगता येतील? समजून घ्या. शरीर. माझे शरीर माझेच आहे. त्याला कोणीही इजा करू शकत नाही. खाजगी अवयव. ओठ, छाती, कमरेचा खालचा भाग यांना खाजगी अवयव म्हणतात. या अवयवांकडे बघणे, त्यांच्याबद्दल बोलणे व स्पर्श करणे याची कोणालाही परवानगी नाही. हा स्पर्शाचा नियम आहे. गुपित.
स्पर्शाचे नियम मोडून कोणी तुमच्याशी चुकीचे वागले आणि तुम्हाला ही गोष्ट गुपित ठेवायला सांगितली तर वडीलधाऱ्यांपासून ही गोष्ट अजिबात लपवू नका. मिठी, तुमच्या आवडत्या माणसाने तुम्हाला जवळ घेतले, पापा घेतला तर तुम्हाला आवडते, पण असे दुसऱ्या कोणी केल्याने तुम्हाला भीती वाटली किंवा आवडले नाही तर वडीलधाऱ्यांना नक्की सांगा. आरडाओरडा करून पळून जा. तुम्हाला कोणी नावडता स्पर्श केला तर मोठ्याने आरडाओरडा करा, नाही म्हणा आणि पळून जा. तुमची चूक कधीही नसते. जर कोणी तुम्हाला नावडते स्पर्श करत असेल तर यामध्ये तुमची चूक नसते, हे नेहमी लक्षात ठेवा. सांगा व लक्षात ठेवा, नावडते स्पर्श झाल्यास तुमचे आई बाबा, आजी आजोबा व शिक्षक यांना त्वरित सांगा. त्यांची तुम्हाला नक्की मदत मिळेल. हातांची स्वच्छता. चित्रांचे निरीक्षण करून रिकाम्या जागी योग्य सूचना लिहा. हात धुण्याची क्रिया 40 ते 60 सेकंद चालली पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला 15 ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन हातांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी म्हणून साजरा केला जातो. दातांची स्वच्छता. ब्रशवर पेस्ट मंजन घ्यावे. ब्रश दातांवर तिरका धरावा. ब्रश दातांवर वर्तुळाकार फिरवावा. ब्रश दातांवर वरून खाली व खालून वर फिरवावा. ब्रश दातांवर वर्तुळाकार फिरवावा. दातांच्या आतील बाजूस ब्रश फिरवावा. हिरड्या जीभ स्वच्छ करावी. पाण्याने चूळ भरावी. हे नेहमी लक्षात ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दातांची स्वच्छता करावी. इतर वेळेस काही खाल्ल्यानंतर पाण्याने चूळ भरावी. माहीत आहे का तुम्हाला दात स्वच्छ करण्यासाठी कडुनिंब, बाबूळ, हिरडा, मिसवाक या झाडांच्या ओल्या काड्या वापरतात. केस धुण्यासाठी रिठा, शिकेखाई यांचा वापर करतात. त्वचा स्वच्छ करण्यासाठी चण्याचे पीठ, उटणे यांचा वापर केला जातो. शरीराची योग्य स्वच्छता राखल्याने आपले आरोग्य चांगले राहते. यासोबतच घरात किंवा बाहेर वावरताना आपल्याला अनेक गोष्टींपासून धोका पोहोचू शकतो. विजेची उपकरणे हाताळताना, रस्ता ओलांडताना आपण काळजी घेतली पाहिजे व स्वतःला सुरक्षित ठेवले पाहिजे. विजेची उपकरणे वडीलधाऱ्यांच्या मदतीनेच वापरा. सॉकेटमध्ये बोट, पेन, चमचा घालू नका. ओल्या हातांनी विजेच्या उपकरणांना स्पर्श करू नका. विजेच्या तारांना एकमेकांचा स्पर्श होऊन ठिणग्या पडत असलेल्या ठिकाणांपासून दूर राहा. आग लागलेल्या ठिकाणापासून त्वरित दूर जा. रस्ता सुरक्षितता. रस्ता सुरक्षितता आणि रस्ता सुरक्षा गीत पाहूया पुढील भागात.